नमस्कार, मी शुभम शिंदे. लोकशाही राउंडअप मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिन मध्ये दिवसभरातील सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचे सविस्तर अपडेट आपल्याला बघायचे आहे. मात्र बुलेटिनची सुरुवात आत्ताच्या महत्त्वाच्या काही हेडलाईन्सनं करतोय. मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाला मराठी बोलता आलंच पाहिजे असं नाही. घाटकोपरची भाषा गुजराती. संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशींचं खळबळजनक विधान. सुनील तटकरे म्हणजे औरंगजेब. शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंचा हल्लाबोल. यापुढे तटकरे आमच्यामुळे खासदार, ग्रामपंचायत सदस्य देखील होणार नाहीत. महेंद्र थोरवेंची जोरदार टीका. अबू आझमींना कायमचं निलंबित केलं पाहिजे. महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे यांचा अबू आझमी यांच्यावर घणाघात. सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. तर शंभूराजेंना संगमेश्वरमधील सरदेसाई वाड्यात केलं होतं कैद. महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय? जालन्यातील अनबामध्ये मंदिरात शिरल्याच्या रागातून तरुणाला मारहाण करत दिले सळईचे चटके. तर बीडमध्ये एका व्यक्तीला माणूस मारहाण. शिरूर तालुक्यातील धक्कादायक व्हिडिओ समोर. बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी सुदर्शन घुलेच्या संदर्भात काही महत्त्वाचे पुरावे आता सीआयडीच्या हाती. मोबाईलवरून खंडणी मागितल्याचा पुरावा. मॅनेजरकडे खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप सीआयडीच्या हाती. महाविकास आघाडीकडून नीलम गोरेंच्या विरोधात अविश्वासाचा ठराव. अविश्वास ठराव विधानसभा सचिवालयाकडे सादर. नीलम गोरेंवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी याचिकेतून मागणी. लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार, पण या अर्थसंकल्पात देऊ असं म्हटलं नाही. जाहीरनामा 5 वर्षांसाठी. विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री आदिती तटकरे यांचं उत्तर. 14 एप्रिलला हजर व्हा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट. सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे लखनौ कोर्टाकडून राहुल गांधींना 200 रुपयांचा दंड. 2022 मध्ये सावरकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचं प्रकरण. केदारनाथचा प्रवास सोपा होणार. केदारनाथला जाण्यासाठी 12 किलोमीटर लांबीचा रोपवे करणार. 8 ते 9 तासांचा प्रवास अवघ्या 36 मिनिटांमध्ये शक्य होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.